पुंडलिकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरिविजयामधल्या 3ऱ्या अध्यायाची ही कथा आहे। ग्रंथकर्ते सांगतायत की 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी 2ऱ्या अध्यायामध्ये कंसानं देवकीचे जे 6 गर्भ होते ती 6 बाळं मारून टाकली। त्याचं उत्कट असं पाप झालं। गायींना गांजलं गेलेलं आहे, ब्राह्मणांना गांजलं गेलेलं आहे। याच्यावरती क्षीरसागरामध्ये विष्णू भगवंत काय करू लागलेले आहेत। भगवंत देवांना म्हणू लागलेले आहेत की चला आता आपण अवतार घेऊ, दुष्टांचा नाश करू आणि भक्तांचं रक्षण करू। त्यावेळेला जो शेषनारायण आहे तो शेष मात्र म्हणू लागलेला आहे की मी आता तुमच्याबरोबर अवताराला येणार नाही, कारण मी पूर्वी राम अवतारामध्ये लक्ष्मण झालो होतो आणि मी फार कष्ट भोगलं गेलेलं आहे। अतिशय खडतर असा उपवास करून निराहार राहून घोर अशा अरण्यामध्ये मी तुमची सेवा केलेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आता अवताराला जावा आणि तुमचं अवतार नाट्य दाखवा। गायी आणि ब्राह्मणांना सुखी करा आणि जे साधुजन आहेत त्या साधुजनांचा सांभाळ करा। आणि मग असं शेष बोलल्याच्या नंतर भगवंत हे हसू लागलेले आहेत आणि रमापती लक्ष्मीपती भगवंत स्वानंदानं शेषाला बोलू लागलेले आहेत। म्हणू लागले तू माझा प्राण सखा आहेस, रणभूमीच्या ठिकाणचा तू माझा पाठीराखा आहेस आणि तुझ्याशिवाय मी कधीच अवतार घेणार नाही। तू माझं निजांग आहेस, तूच माझा सखा आहेस, तूच माझा निज प्राण आहेस। तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा हे जीवलगा मला राहवत नाहीस। तू पूर्व अवतारामध्ये लक्ष्मण झालास, लंकेचं कंदन केलं, पुष्कळ सेवा तू माझी केलेली आहेस आणि तू मला प्रसन्न केलं। तरी आता या अवतारामध्ये तू पुढं जा, तू माझा ज्येष्ठ भाऊ हो, थोरला भाऊ हो, तुझी मी आज्ञा पाळीन आणि अवतारामध्ये तू बळीभद्र हो। वडील बंधू म्हणून तू देवकीच्या गर्भामध्ये जाऊन राहा। तुझ्या पाठीमागून मी योग मायेला पाठवून देतो। कंसाने देवकीचे 6 जे बाळ आहेत त्यांना मारले गेलेलं आहे, तरी तुला ती योग माया देवकीच्या गर्भातून काढील आणि गोकुळामध्ये नेऊन रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवील। तीच योग माया जी आहे ती यशोदामाईच्या पोटाला येईल आणि मग मी मथुरामध्ये देविकीच्या गर्भामध्ये माझं अवतार रूप घेईन। माझा अवतार झाल्याच्या नंतर मी गोकुळामध्ये येईन आणि मग तू आणि मी आपण दोघेजण तिथं खेळ खेळू, गायी राखण्याच्या निमित्तानं दैत्यांचा संहार करू। असं सांगून मग तो शेषनारायण जो आहे साष्टांग दंडवट घातलेला आहे आणि तो संकर्षण बळीराम म्हणून देवकीच्या उदरामध्ये गेलेला आहे। देवकी मातेच्या पोटामध्ये 7वा गर्भ वाढू लागला। दिवसेंदिवस गर्भ वाढीला लागला आणि त्याचा प्रकाश त्या मंदिरामध्ये पडला गेलेला आहे। जसा सूर्य हा क्षणाक्षणानं वाढत जातो, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना जसा त्याचा प्रकाश वाढत जातो आणि त्या पद्धतीनं देवकी माता
ही तेजस्वी दिसू लागलेली आहे. आणि त्याच वेळेला देवकी माता वसुदेवांना म्हणू लागलेली आहे की 6 वेळा मी गर्भीण झाले, पण नवल वाटतंय की हा गर्भ अतिशय वेगळाच आहे. मला असं वाटतं की ही पृथ्वी मी उचलीन, आकाशाला धीर देईन, 7 समुद्राचं पाणी आटून टाकीन, माझ्या नखाग्राच्या शेंड्यावरती या सर्व पृथ्वीला धरीन, नांगर मुसळ हातामध्ये घेईन आणि या कंसदळाचा, या दैत्यांचा काटा काढीन, असं माझ्या मनामध्ये वाटू लागलेलं आहे. वसुदेव त्या क्षणी म्हणू लागलेले आहेत, ईश्वराची करणी ही कळत नाही, एवढा तरी वाचावा आणि हा तरी विजय व्हावा. त्यावेळेला 7वा महिना लागला गेलेला आहे. देवकी माता ही झोपी गेलेली आहे. वसुदेवांना ही झोप लागली. त्यावेळेला हरीची, भगवंताची योगमाया आलेली आहे. त्या भगवंताच्या योगमायेचा ठांग पत्ता ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळालेला नाही. तिनं स्वतःच्या इच्छे मात्र हे ब्रह्मांड रचलं गेलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू भगवंत आणि महादेव तिन्ही बाळ म्हणून तिच्या गर्भाला आले, पण एकाला सुद्धा डोळं उघडून त्या मायेनं स्वतःचं स्वरूप पाहू दिलं नाही. आत्मसुखाचा समुद्र, त्याच्यामध्ये सगळे जीव या संसारामध्ये पडले गेलेले आहेत, पण त्या आत्मसुखाची चव मात्र, जी गोडी आहे ती अजून तिनं कुणालाच चाखू दिली नाही. ही चैतन्याची मुंथी जी आहे, हा ब्रह्मांडाचा पुतळा आहे, तो एकाच सूत्रानं ती नाचवती आहे. तिनंच निर्गुण जे आहे ते गुणाला आणलं गेलेलं आहे आणि तीच स्वतः पतिव्रता झालेली आहे. ब्रह्मांडाची रचना इच्छेनंच तिच्या स्वतःच्या केलेली आहे. शेजाच्या ठिकाणी पतिदेवाला, भ्राताराला झोपवलं गेलेलं आहे आणि सृष्टीची सर्व घडामोड तिनं स्वतः केली, पण अणू मात्र सुद्धा पतीला कळू दिलं नाही. आणि म्हणून ती स्वरूपाची चाड तिच्या कोणी धरली नाही. आणि नुसतंच लिगाड त्याच्या पाठीमागं, जो स्वरूपाची चाड धरेल त्याच्या पाठीमागं लावलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर स्वरूपामध्ये लीन होणारा, स्वस्वरूपाला पाहणारा, त्याला पुढं स्वर्ग सुख जे आहे ते तिनं आड आणलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्येच ती गोडी दाखवू लागलेली आहे. जे गोड आहे ते कडवट तिनं केलेलं आहे आणि कडवटपणाला गोड असं दाखवलं गेलेलं आहे. अहंकाराचा जो मध्य आहे ते अहंकाराचं मध्य तिनं जेवाला पाजलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्येच, त्या अहंकारामध्येच त्या योगमायेनं सर्वांना वेडं केलं. असो ती जी माया राणी आहे तिनं विपरीत करणी केलेली आहे आणि तिनं देवकीच्या गर्भामधला पोटातला गर्भ काढला आणि गोकुळाला नेला. गर्भ कसा काढला आणि गोकुळाला कसा नेला हे ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळालं नाही. आणि मग रोहिणी ही वसुदेवाची पत्नी, ती नंदाच्या घरी होती. कंसाच्या भीतीनं ती नंदाच्या घरी लपून राहिलेली होती. तिच्या पोटामध्ये नेऊन तो गर्भ त्या योगमायेनं घातलेला आहे. ती झोपलेली आहे आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये तिच्या पोटामध्ये स्वयंभ परम तेजस्वी, सूर्यासारखं तेज असणारा तो गर्भ त्या रोहिणीच्या पोटामध्ये योगमायेनं सोडला. रोहिणी जागी झालेली आहे. त्यावेळेला ती बघू लागलेली आहे की आपण 7 महिन्याची गर्भीण आहोत. कशी करणी झाली, तिच्या मनामध्ये चिंता वाटू लागली. पुरुष जवळ नसताना, पती जवळ नसताना गर्भ कसा राहिला, ती अतिशय चिंताक्रांत झालेली आहे. नंद आणि यशोदा या दोघांनाही ही बातमी कळाली.
आणि मग सगळ्यांच्या जीवामध्ये चिंताग्नी जो आहे तो झुमला गेलेला आहे. सर्वांना चिंता वाटू लागलेली आहे. त्याच वेळेला आकाशामधून देववाणी झाली, चिंता करू नको रोहिणी, हा वसुदेवाचा गर्भ आहे. तुझ्या पोटाला प्रत्यक्ष शेष जो आहे तोच आलेला आहे, तो या पृथ्वीचा भार उतरवेल. असं देववाणी ऐकल्याच्या नंतर सर्वांना सुख प्राप्त झालं. लोकनिंदा जे आहे, लोकापवाद जो आहे तो सगळा संपला गेला. चिंतेचा डाग धुतला गेलेला आहे. आणि तोच 9 महिने भरताच बळीराम तिथं जन्माला आला. सूर्य असावा तशा पद्धतीचा दैदिप्यमान असा बाळ जन्मलेला आहे. नंदबाबांनी जातक पाहिलेलं आहे आणि बळीभद्र असं नाव ठेवलं. अशा पद्धतीनं तो बळीभद्र जन्माला आला. यशोदामाई ही त्याच वेळेला गरोदर राहिलेली आहे. भगवंताची जी माया आहे त्या मायेनंच तिथं अवतार घेतलेला आहे. यशोदामाई गर्भीण झाली. इकडं या कंसाच्या बंदीखान्यामध्ये काय घडलेलं आहे, देवकी माता घाबरलेली आहे. आणि त्याच वेळेला तिनं बघितलं आपल्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भच नाही. काय कसं झालं असेल, आणि म्हणून ती वसुदेवाला सांगू लागलेली आहे. म्हणू लागली की गर्भ हा गळून जमिनीवरती पडला नाही, पण पोटामध्ये जिरून गेलेला आहे. वसुदेव त्यावेळेला म्हणू लागलेले आहेत, कंसाच्या धाकेनं, कंसाच्या भीतीनं गर्भ जिरून गेला. ईश्वराची जी करणी आहे ती कुणालाही कळालेली नाही. हा सगळा समाचार आहे कंसाला कळाला गेला. दूत जाऊन कंसाला सांगू लागलेले आहेत की गर्भ हा देवकीचा जिथल्या तिथं जिरून गेलेला आहे. कंस म्हणू लागलेला आहे की आता 8वा जो आहे त्याच्यावरती मात्र चांगलं लक्ष ठेवा, त्याला मात्र चांगलं जपा. देवकी गर्भीण झाली की मग मात्र रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून जाग राहा. 8व्याची आठवण कधीच विसरू नका. देवकीच्या पोटचा 8वा आणि त्याचाच ध्यास कंसाला लागला गेला. म्हणून तो सतत 8वा म्हणून आठवत राहिला. जागा असताना, अंथरुणावरती पडलेला असताना, स्वप्नामध्ये, सुसुप्ती अवस्थेमध्ये कंसाला 8वा दिसू लागला. जेवण करत असताना 8वा दिसू लागलेला आहे आणि झोपल्यानंतर सुद्धा 8वाच दिसू लागला. ही पृथ्वीकडं पाहिल्यानंतर 8व्यासारखीच दिसू लागली. आकाश पाहिलं तरी 8वा दिसू लागलेला आहे. 8व्यानं सगळं विश्व व्यापलं गेलेलं आहे. आणि अहर्निशी 24 तास कंस 8वा करू लागलेला आहे. क्षीरसागरामध्ये श्रीहरी. आणि त्याच वेळेला लक्ष्मी मातेला आज्ञा करू लागलेले आहेत की हे पद्माक्षी, हे लक्ष्मी, तू या पृथ्वी तलावरती जा आणि तू तिथं अवतार घे. विदर्भ देशीचा भीमक नावाचा राजा आहे, त्याची तू मुलगी हो. त्यावेळेला लक्ष्मी मातेनं भगवंतांना नमन केलेलं आहे आणि ती तात्काळ भगवंताला नमन करून निघाले. जगद्वंद्य असा विष्णू भगवंत आपण स्वतः मथुरा नगरीमध्ये आलेले आहेत आणि देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि तिथं कौतुक झालेलं आहे. गर्भवासाला भगवंत आलेला आहे असं म्हटल्यानंतर साधुजन सगळे हसतील. लीलावतारी जगन्नाथ आहे, त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही.
ज्याचं स्मरण केल्यानंतर जन्म मृत्यू हा खंडन होऊन जातो आणि तोच भगवंत देवकीच्या गर्भामध्ये येऊन राहिला. हे कल्पांतीही घडणार नाही. उगाच लौकिक भाव दावण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये जी ठेव आहे त्याच्यासाठी हा ब्रह्मानंद स्वयमेव आलेला आहे. त्याला जन्म आणि मृत्यू कसा, क्षीरसागरावरून हरी आला आणि ते ठिकाण काय ओस पडलं का, पण तिथंही तसाच लक्ष्मी सहित शेषावरती भगवंत आहे. अनंत रूप, अनंत नाव, अनंत अवतार, अनंत कर्म, अनंत लीला करणारा घनश्याम भगवंत. त्यानं भक्तासाठी या लीला दाखवलेल्या आहेत. अनंत ब्रह्मांड, अनंत शक्ती, अनंत युगाच्या अनंत कीर्ती, अनंत रूप, अनंत मूर्ती, अतर्क्य असं वेदशास्त्राला तीच गती भगवंतानी दावलेली आहे. असा लौकिक विचार आहे की गर्भाला भगवंत आलेला आहे आणि त्यानेच कंसाला धाक लावला. कंसानं पाहिला नाही तरी सुद्धा त्याला ध्यास लागला गेलेला आहे. देवकी गर्भिण झाली त्याच वेळेला त्या बंदीखान्यामध्ये अपार असं तेज पडलं गेलेलं आहे आणि मग त्या सुखाच्या योगे करून देवकी माता डुलू लागलेली आहे. पोटाला विदेही हरी आलेला आहे आणि त्याच्यामुळं देवकी माता सुद्धा देहावरती नाही. जनी वनी दिगंतरी अवघा मुरारी दिसू लागला. वसुदेव देवकीला म्हणू लागलेले आहेत की हे देवकी, तुला चिंता का वाटत नाही? आता या 8व्या मुलाची गत कशी होईल? कंस टपला गेलेला आहे. 8व्याचा घात करण्यासाठी तो जपलेला आहे. याच्यावरती देवकी बोलू लागलेली आहे. प्रत्युत्तर काय देते ते ऐका. देवकी मातेनं दंड थापटले गेलेले आहेत आणि बोलू लागलेली आहे, कंसाला आपटून मारीन, मुष्टिक चानरांचा प्राण घेईन. मोठ्यानं हाक फोडली गेलेली आहे, गर्जना केलेली आहे. या पृथ्वीचा सगळा भार उतरवीन, दैत्यांचा संहार करीन, बंदीशाळा आम्ही फोडीन. माझा धनुष्य कुठं आहे? तो धनुष्य ताबडतोब आणा. मी युद्ध दारुण असं युद्ध करीन. जरासंधाला रथावरती बांधून 17 वेळा मी घेऊन येईन. काल यवन भस्म करीन. द्वारका नगरी तिची रचना करीन. सर्व राजांना शिक्षा लावून मी रुक्मिणी ही पट्टराणी आणीन. अशी क्रोधानं रागानं मोठ्यानं हाक फोडलेली आहे. भौमासुराला ठार मारीन, कौरवांचा भार निवटीन. भक्ताच्या कैवारासाठी हे सगळं मी करीन. माझा जो भक्त आहे त्या अर्जुनाचा मी सारथी होईन. सर्व दुष्टांचा संहार करीन. मी पूर्ण ब्रह्मानंद आहे. वसुदेवांना चिंता वाटू लागलेली आहे. ही देवकी एवढ्या अट्टहासानं का गर्जना करू लागलेली आहे? ही जर गोष्ट बाहेर प्रकट झाली तर अतिशय मोठा अनर्थ होईल. वसुदेव म्हणू लागलेले आहेत, देवकी आता मौन धर, काहीही बोलू नको. त्यावेळेला देवकी माता म्हणू लागलेली आहे, कशी देवकी? कोण देवकी? कुठली देवकी? मी ब्रह्म सनातन आहे. स्त्री पुरुष नपुषक याच्यापेक्षा मी वेगळा, निष्कलंक, सर्व या मायेचं चक्र चालवणारा, कर्ता आणि हर्ता मीच आहे. मी सर्वदृष्ट आहे, अतींद्रिय आहे. मी अज आहे, मी अव्यय आहे, मी निरामय आहे, मी अजित आहे, मी आनंदमय आहे.
मी प्रलय काळाला सुद्धा शासन करणारा आहे. मी आदी मायाचा नियंता आहे. मी 4 वाचेचा परता आहे. आणि या मायाला निमित्त करणारा, या मायाला निर्मिती करणारा मीच आहे. मी सगुण आहे, मीच निर्गुण आहे, मीच थोर आहे आणि मीच लहान आहे. देव दैत्य यांचं निर्माण करून त्यांना पाळता आणि हारता मीच आहे, असं देवकी बोलू लागलेली. आणि मग नंतर मौन धारण केलं. त्यावेळेला आकाशामधले सगळे देव दुदुंबीचा गजर करू लागलेले आहेत. आता भगवंता उतरेल, दुष्टांचा निपांत करील म्हणून सगळे देव गुप्त रूपानं मथुरेमध्ये उतरले. ब्रह्मादिक आणि चंद्र बंदीशाळेमध्ये आलेले आहेत. देवकी मातेला प्रदक्षिणा सगळे देव करू लागले आणि नमस्कार घालू लागलेले आहेत. हात जोडून पुढे उभा राहिले आणि गर्भाची स्तुती आरंभलेली आहे. हे सच्चिदानंद वनमाळे, देवकी मातेच्या जठर गर्भामध्ये आलेला तुझा जय जयकार असो. नारायणा गोविंदा, लक्ष्मीचा पती आनंद कंदा, सर्वेशा मुकुंदा परमानंदा, परमपुरुषा परज्ञा, जय तुझा जय जयकार असो. क्षीरसागराची मुलगी लक्ष्मीचा जावाई, पुराण पुरुषा पुरातना, कमळासारखे डोळे असणाऱ्या, परम पावन करणारा, पद्मवल्लभ, क्षीरसागराचा जावाई, हे परात्म परेशा तुझा जय जयकार असो. पतित पावना पंकजधारका, निष्कलंका, कमळ स्वरूपा, लक्ष्मीचा पती, किल्बिष, त्या किल्बिषांचं पापांचं मोचन करणाऱ्या, हे भगवंता तुझा जय जयकार असो. कर्माचं मोचन करणाऱ्या, कवीवर तारणाऱ्या, कैवल्य प्राप्ती करून देणाऱ्या, कैटभचं भंजन करणाऱ्या, करुणाकरा, काळनाशना, तुझा जय जयकार असो. अनंत वेशानंत वदना, अनंत नामा, अनंत नयना, अनंत पाणी, अनंत चरणा, अनंत कल्याणा, नमोस्तुते. सर्वातीता सर्वज्ञा, गुणसागरा गुणज्ञा, आम्ही सगळे देव तुझ्या आज्ञा पाळून राहतो, अशी स्तुती सगळे देव करू लागलेले आहेत. आणि मग ते सगळे देव अंतर्धान पावले. त्या देवांच्या मनामध्ये आनंद मावेनासा झाला. आणि इकडं कंसाला मात्र रात्रंदिवस 8व्याचा ध्यास लागलेला आहे. 8ही प्रहर 8व्यासाठीच, दुसरं काही आठवेना असं झालं. आणि मग त्यावेळेला दूतांना कंस विचारू लागलेला आहे की देवकीच्या गर्भाला किती महिने झाले. आणि मग 9 महिन्यात संपण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक राहिलेला आहे असं त्या दूतांनी कंसाला सांगितलं. आणि मग आपण स्वतः कंस देवकी मातेच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. त्यावेळेला त्यानं पाहिलं आनंद रूप, चेहऱ्यावरती थोडीसुद्धा चिंता नाही, नाकाच्या शेंड्यावरती दृष्टी ठेवलेली आहे. आणि कृष्ण रूप, तशी ही सृष्टी पाहू लागलेली आहे. कृष्ण रूप पाठीमाग आहे, कृष्ण रूप पुढं आहे. बोलताना ओठावरती कृष्ण येऊ लागलेला आहे. कृष्ण रूपच आसन आहे, कृष्ण रूपच वस्त्र आहे, कृष्ण रूप अन्नपान, कृष्ण रूप घर दिसू लागलेलं आहे. आणि म्हणून सगळी जी भूषणं आहेत ती सगळी कृष्ण रूप दिसू लागली.
पृथ्वी, आप, तेज, वायू, निरा आकाश हे सगळं कृष्णरूप दिसू लागलं. स्थावर जंगम निर्मळ हे सुद्धा कृष्णरूप दिसत आहे. पुढं कंस येऊन उभा राहिलेला आहे, पण देवकी माता मात्र निर्भय आहे. जसं महादेवाच्या पुढं चिलट यावं तशा पद्धतीनं कंस वाटू लागला. इंद्राच्या पुढं रंक असावा, दीन असावा, हीन असावा, ज्ञानी माणसाच्या पुढं महामूर्ख असावा, सिंहाच्या पुढं कोल्हा असावा, सूर्याच्या पुढं काजवा असावा, हंसाच्या पुढं बदक असावा, कोकिळेच्या पुढं कावळा असावा, ब्राह्मणाच्या समोर क्षुद्र असावा, तशा पद्धतीनं तो कंस देवकी मातेच्या पुढं उभं राहिलेला आहे. नामाच्या पुढं पाप असावं की वेदांताच्या पुढं चावट गोष्टी करणारा असावा, शंकराच्या पुढं चिलट असावं की पंडिताच्या पुढं शेळ्या राखणारा असावा, किंवा श्रोत्यांच्या पुढं हिंसक असावा, वासुकी सर्पाच्या पुढं उंदीर असावा, अग्नीच्या पुढं वाळलेलं गवत असावं, ज्ञानी माणसाच्या समोर अज्ञानी असावा. आणि तशा पद्धतीनं हा कंस देवकी मातेच्या पुढं उभा राहिलेला आहे आणि देवकीला निहाळून पाहू लागला. त्यावेळेला त्याला काय दिसलं? चतुर्भुज रूप आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म हातामध्ये आहेत. स्त्रीची आकृतीच त्याला दिसली नाही. परमदैदिप्यमान श्री विष्णू भगवंताची मूर्ती आहे. लाल बुंद डोळे आहेत. सुदर्शन चक्र हातामध्ये आहे आणि ते उंच हातावरती धरलेलं आहे. कंसाची मुरकुंडी वळली, हातातलं शस्त्र गळून पडलेलं आहे. तत तत पप पप करून त्याची बोबडी वळली गेलेली आहे. आणि मग त्या कंसानं हाक मारली गेलेली आहे. आरडून कंस पळू लागलेला आहे. थरथरा थरथरा कापू लागला, आडखळून वाटेमध्ये पडू लागलेला आहे. आणि मग भूताचा संचार व्हावा तशा पद्धतीनं धावत पळत तो आपल्या महालामध्ये परत गेला. कंसानं शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि तेच शस्त्र जमिनीवरती दानकन आदळलेलं आहे. 8व्याला मी जीवे मारीन असं म्हणू लागलेलं आहे. 8व्यानंच मला व्यापलं गेलेलं आहे, त्याला मी सगळंच गिळून टाकीन. कंस रागानं डोळे गर 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 फिरू लागलेला आहे. आल्या गेल्यावरती रागारागानं बघू लागला. आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ जवळ आलेला आहे आणि हे पाहण्यासाठी सगळे देव उत्सुक झालेले आहेत. दुधुंबीचा आवाज आकाशामध्ये करू लागले आणि त्याच्यामुळं आकाश दुधुंबीच्या आवाजानं दणाणून गेलं. विमानांची दाटी झालेली आहे. आकाशामध्ये विमान थांबवण्यासाठी सुद्धा जागा नाही. आणि मग सगळे देव फुलांचा वर्षाव करू लागले. वर्षा ऋतू आहे, श्रावण महिना आहे, बुध अष्टमी आहे, कृष्ण पक्ष आहे. आणि त्याच वेळेला विष्णू भगवंतांनी रोहिणी नक्षत्र आहे त्या दिवशी अवतार घेतला, सोमवंश अवतार घेतला. म्हणून चंद्रपुत्रवार असा त्या चंद्राचा उद्धार झालेला आहे. त्याच्या वंशाची दशा सगळी संपली गेली. मध्यरात्री अष्टमीचा दिवस आहे आणि देवकी मातेच्या पुढं परमपुरुष या ब्रह्मांडाचा नायक स्वतः विष्णू भगवंत चतुर्भुज ऋषिकेश आणि दिसू लागले. 8 वर्षाची मूर्ती आहे. असंभव्य अशी दिव्य मूर्ती दिसू लागलेली आहे. 10 दिशा उजळल्या गेलेल्या आहेत, जिथं चंद्र आणि सूर्य सुद्धा लोपले जातील. आणि त्याच भगवंताच्या पायाचा अमोघ रस सेवन करण्यासाठी लक्ष्मी माता जी आहे ती भ्रमरी झालेली आहे आणि सदा सर्व काळ भगवंताच्या पायाजवळ आलेली आहे.
त्यावेळेला लक्ष्मी मातेनं पाहिलं गेलेलं आहे अशी 8 वर्षाची राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया अशी सुंदर मूर्ती पाहिली गेलेली आहे. आणि मग त्याच वेळेला देवकी मातेच्या मनामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. त्या बंदीशाळेमध्ये जीवाचं लिंबलोण तिने केलेलं आहे. तिचा आनंद आकाशामध्ये मावेनासा झालेला आहे. म्हणू लागलेले, हे भक्तवत्सला श्रीहरी, तू माझ्या पोटाला पुत्र होऊन अवतरले गेलेला आहेस. तू विश्वंभर आहेस, तू थोर आहेस. पण लोक म्हणतील की या देवकीचा मुलगा आहे, असा तू हो आणि ही इच्छा माझी पूर्ण कर. तेव्हा भगवंत म्हणू लागलेले आहेत की हे माई, मी तुझं बालक होईन, पण मला ताबडतोब गोकुळामध्ये नेऊन ठेव. तिथं माझा प्राणमित्र थोरला बंधू बळीराम दादा आहे. मग आम्ही दोघंही तुमच्या दर्शनासाठी परत येऊ. असं बोलून जगज्जीवन हसले गेलेले आहेत आणि आपली योगमाया घालून देवकी मायेला मातेस मोहित केलं. सच्चिदानंद घननीळ हे देवकी मातेच्या पुढं लहान बाळ झाले. आणि मग तिला वाटू लागलं की हा माझ्याच पोटी जन्मलेला आहे. पहिला सगळा प्रताप विसरलेली आहे. बाळ पाहिलं आणि त्याच वेळेला मोहमाया उत्पन्न झाली. देवकी माता घाबरली गेलेली आहे. असंभाव्य असा उजेड पडला गेलेला आहे. तो उजेड त्या बंदीशाळेमध्ये मात नाही. रात्र 2 प्रहर झालेले आहे. रात्रीचे 12 वाजण्याचा सुमार आहे. वसुदेवाची झोप चालू आहे आणि त्याच वेळेला देवकी माता ही वसुदेवांना उठू लागलेली आहे. म्हणू लागलेली आहे की मोठ्यानं बोलू नका. बाहेर जे दूत आहेत त्यांना कळालं जाईल. या कृष्णाला कुठंतरी लपवा. बाहेर ही गोष्ट कळू देऊ नका. मौन धारण करा. तरीच हा कृष्ण आपल्याला लाभला जाईल. वसुदेव ताबडतोब धावले गेलेले आहेत. श्रीकृष्ण हृदयाच्या ठिकाणी धरला गेलेला आहे. आणि मग म्हणू लागले की याला आत्ता मी कुठं लपू. हा झाकला तरी झाकला जाणार आहे का? सूर्य हा मुठीत धरला तर झाकेल का? चंद्र काखेमध्ये धरून तो लपवला जाईल का? ऐरावत हत्ती जो आहे तो ऐरावत हत्ती एखाद्या झोपडीमध्ये आणून ठेवला तर तो लपवला जाईल का? एखाद्या रांजणामध्ये समुद्र लपवून ठेवता येईल का? अग्नी बोचक्यात बांधून लपवायला येईल का? मेरू पर्वत काखेमध्ये घालून त्याला कोण लपवेल? मूर्खामध्ये पंडित, अभाग्यामध्ये श्रीमंत आणि जे कुणी भ्याड आहेत त्यांच्यामध्ये प्रतापवंत कधीच झाकला जात नाही. तसा हा भगवंत कसा झाकला जाईल? भूतामध्ये शंकर, किरड्यामध्ये जे लहान असे जे साप आहेत त्यांच्यामध्ये धरणीधर जो शेषनारायण आहे तो कसा झाकला जाईल? कस्तुरी ही कितीही चोरून झाकून ठेवली तरी तिचा श्वास मात्र झाकला जात नाही. तसा कृष्ण कुठं लपवावा ही जर गोष्ट बाहेर कळली तर तात्काळ अनर्थ होईल. आणि मग हळूच देवकी मातेला बोलू लागलेले आहेत की हा अयोनी संभव पुत्र आहे. याला गोकुळामध्ये नेऊन घालावं, त्याच्यासाठी कुठलीही भीती नाही. त्यावेळेला वसुदेव म्हणू लागलेले की माझ्या पायामध्ये दृढ अशा या शृंखला आहेत, बेडे आहेत, लोहारानं घणानं ठोकून आणि त्या बसवल्या गेलेल्या आहेत. दृढ अशी कपाट लावली गेलेली आहेत, दारं लावली गेलेली आहेत. मध्यरात्र झालेली आहे. पाऊस येतो आहे. यमुनेला तुंबळ असा पूर आलेला आहे आणि या बेड्या खळ 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 वाजतायत. मी इथून उठून थोडं चालायला लागलो तरी या बेड्यांचा आवाज येईल आणि द्वारपाळ जागे होतील. पाऊस पडतो आहे. वसुदेव हे सद्गदित झाले. हृदयाला ब्रह्मानंद चैतन्य घन ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण भगवंताला धरलेला आहे
आणि श्रीकृष्णाचं मुख पाहू लागलेले आहेत. श्रीकृष्णाचं मुख पाहिल्याबरोबर एक क्षण न लागता बेडी तात्काळ तुटली गेलेली आहे. ज्याचं स्मरण केल्यानंतर भवबंधनाचं निरसन होतं त्याला पाहिल्यानंतर काय होणार नाही. वसुदेवांना नवल वाटलेलं आहे आणि मग त्या वासुदेवाला आपल्या हृदयाच्या ठिकाणी धरून चालू लागले. आणि त्याच वेळेला देवकी माता ही आपल्या मुलाचं मुख पाहू लागलेली आहे. पुन्हा पुन्हा आपल्या बाळाकडं बघते आहे. डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागलेले आहेत. कृष्ण हे हास्यवदन करून आणि आईकडं देवकीकडं बघू लागलेले आहेत. त्याच वेळेला जी चारी दारं होती त्याला दृढ लावलेली कुलप आणि ठोकलेली खिळे सगळे गळून पडलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंतांनी पाय लावल्याबरोबर ते सगळे गळून पडले. तात्काळ चारी दारं उघडली गेलेले आहेत. जे रक्षक होते, जे द्वारपाळ होते, मोहमायेनं अपार अशा गाढ झोपेमध्ये गेलेले आहेत. वसुदेव तिथून चालले. पावसाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. त्याच वेळेला स्वतः शेष जो आहे तो धावला गेलेला आहे आणि त्यानं आपल्या विशाळ फाना कृष्णावरती धरल्या गेलेल्या आहेत. खाली पिता आहे आणि वरती टोपलीमध्ये भगवंत आहे. त्याच्यावरती स्वतः शेष नारायण जो आहे त्यानं आपल्या फण्या धरल्या गेलेल्या आहेत. यमुना नदीला पूर आलेला आहे आणि दुथडी भरून अशी यमुना नदी वाहत होती. वसुदेव मागं पुढं पाहत आहेत, म्हणत आहेत आता काय करावं. या पाण्यामध्ये बाळाला घेऊन जावं. ज्या ज्या वेळेला श्रीकृष्णाला वरती वसुदेव उचलू लागले त्या वेळेला पाणी हे वरती जाऊ लागलं. श्रीकृष्णाला स्पर्श करण्यासाठी यमुना माईला आल्हाद झालेला आहे. आणि मग त्याच वेळेला पाणी हे वसुदेवांच्या गळ्यापर्यंत आलं. वसुदेव म्हणू लागले, हे भगवंता, हे वैकुंठपती धाव. त्याच वेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी लीला केलेला आपला जो उजवा पाय आहे तात्काळ बाहेर काढला आणि यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला. त्याच वेळेला ती पवित्र आणि पावन झाली. परम असं सुख यमुनेला प्राप्त झालेलं आहे आणि लगेच तिचे तात्काळ 2 भाग झाले. जसं स्त्रिया आपलं डोकं विंचरत असताना एका क्षणाला सुद्धा विलंब न होता आपल्या डोक्यामध्ये भांग पाडतात आणि तशा पद्धतीनं वसुदेव यमुना नदी पार करून तात्काळ नंदाच्या घरी आलेले आहेत. त्यावेळेला यशोदा माईला तिथं कन्या झालेली होती, मुलगी झालेली होती, पण तिला काहीच माहीत नव्हतं. ती हरीची योग माया तिनं सगळ्यांना झोपी घालवलेलं होतं. यशोदा माईला सुद्धा कळालं नाही की आपल्याला मुलगी झालेली आहे. दारं सगळी उघडी होती. वसुदेवांनी तिथं प्रवेश केला. श्रीकृष्ण भगवंताला यशोदा माईच्या पुढं ठेवलं आणि तीच मुलगी उचललेली आहे. मुलगा ठेवला आणि मुलगी आणली. कोणालाही गोकुळामध्ये माहीत नाही. वसुदेव त्याच वेळेला बंदीशाळेमध्ये आले. वसुदेव मात्र ठकले गेलेले आहेत. कृष्ण हातीचा दूर टाकला गेलेला आहे आणि माया घेऊन आले. माया आणल्यामुळं ज्या सगळ्या साखळदंड होते ते पायामध्ये जसेच्या तसे घट्ट पडले गेलेले आहेत. दारं जे आहेत पहिल्यासारखी लागली गेलेली आहेत आणि शेवक जागे झालेले आहेत. ही जी माया आहे ही माया दृढ झालेली आहे. वसुदेवांनी हिरा ठेवला आणि गार आणली. सूर्य देऊन अंधार घेतला गेलेला आहे. 5 रत्न देऊन काच घराला आणलेली आहे. लोखंडाला सोनं करणारा परीस दिला आणि खडा घेऊन आले आणि अशा पद्धतीनं पंडित सोडला गेलेला आहे आणि वेडा आणला गेलेला आहे. अशी अवस्था झालेली आहे. आणि मग ती जी मुलगी आहे, ती जी माया आहे, ती माया तिथं आणून ठेवली गेलेली आहे. राय केळं दिली आणि आरकीची फळांनी ज्ञान दिलं आणि अज्ञान घेतलं गेलेलं आहे. वसुदेवाने असं केलेलं आहे.
कृष्ण ठेवला आणि माया घेऊन आली. त्यावेळेला ती जी माया आहे ती त्या बंदीखान्यामध्ये कोल्हाळ करू लागलेली आहे, रडू लागलेली आहे. हे त्या रक्षकांनी ऐकलं. चहूकडून शेवट धावत आलेले आहेत. कंसाच्या जवळ गेलेला आहे. त्याने सांगू लागले, देवकी ही प्रसूत झालेली आहे, बाळांती झालेली आहे. त्यावेळेला भूतासारखे सगळेजण धावत आले. जसं मांजर हे उंदरावरती धावतं आणि तशा पद्धतीनं सगळी बंदी शाळेमध्ये आली. कोठे आहे आठवा, आणि म्हणून ते बोलू लागलेले आहेत. त्यावेळेला देवकी माता म्हणू लागली, हे बंधुराया, अरे एवढा वध करू नको. देवकी माता खेद करू लागलेली आहे, रडू लागलेली आहे, काकुलती येऊ लागलेली आहे. देवकी मातेनं आपल्या मांडीवरती ते बाळ घेतलेलं आहे. कंसानं त्याच वेळेला ते बाळ ओढू लागलेलं आहे. मुलगा आहे की मुलगी आहे हे सुद्धा त्यानं पाहिलं नाही, ओळखलं नाही. रात्रीची वेळ होती, पायाला धरलं गेलेलं आहे आणि रागानं त्या दुराचारी कंसानं गर 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 आपटलेलं आहे, फिरवलं गेलेलं आहे. आणि शिळेवरती आपटावं म्हणताच ती महाशक्ती जी आहे ती हातातून आकाशामध्ये निसटून गेली. 1000 विजा कडकडाव्या आणि तसा प्रलय झालेला आहे. कंस भयभीत झाला, म्हणू लागला, वैरी हातीचा निघून गेला. कंस ज्या वेळेला वरती पाहू लागला त्यावेळेला ती महाशक्ती अतिशय तेजस्वी दिसू लागलेली आहे. आकाशामध्ये तिचं तेज मात नाही. आणि मग कंसाला काय बोलू लागलेली आहे, अरे मुढा दुराचारा, महामलीन खळ आहेस तू, निष्ठुर आहेस. तुझा वैरी या पृथ्वी तलावरती वाढतो आहे. असं तिचं बोलणं ऐकलं आणि मग कंसाचं मन हे धगधगीत झालेलं आहे. शक्ती अदृश्य होऊन गेली. कंस स्वतःच्या म्हाळामध्ये आलेला आहे. श्रोत्यांनी सादर होऊन पुढील जे हरिविजयाची कथा आहे, अतिशय मनोहर कथा. गोकुळामध्ये गेल्यानंतर जगदुद्धार काय लीला करतील, सगळी श्रीकृष्ण लीला श्रोत्यांनी ऐकावी. श्रीकृष्ण कथा ही मोत्यांची माळ आहे. सभाग्य श्रोत्यांनी ती आपल्या गळ्यामध्ये घालावी. ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य असं चरित्र गोकुळामध्ये करील. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि.